हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि बत्ती लावली मी देवाची, आत्ताच तुम्हाला दाखवते. बत्ती वगैरे लावून झालेली आहे आणि कपाट साफ करायला काढलं होतं. गावावरून आल्यापासून मी कपाट साफ केलंच नव्हतं अजिबात. तर कपाट साफ करायला काढलं होतं. ड्रेस लावत होते सगळे. तर मागे मला खूप आधी मला एक कमेंट आली होती की माझे वन पीसचं कलेक्शन बघायचं आहे, कारण की मी एकदा दोनदा आहे ना ड्रेस घातले होते तर त्यांना खूप आवडले होते. मला आता आठवत नाही आहे नक्की, त्यांना खूप आवडले होते आणि त्यांनी लिंक पण मागितली होती. तर मी मंत्रावरनं मागवले होते ते, मिंत्रावरनं. आणि म्हटलं चला आज ते एवढं लक्षात आलं माझ्या, तर म्हटलं माझं जे वन पीसचे जे ड्रेस आहेत त्याचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करूया. तसे तर भरपूर ड्रेस आहेत माझ्याकडे. कपड्यांचा मोह मला अजिबात आवरत नाही. मी वर्षभर कपडे खरेदी करत असते. मीच काय, बऱ्याचशा माझ्यासारख्या ज्या महिला असतील, भरपूर अशा ज्या महिला असतील ना की त्यांना कपडे बघितले की राहत नाही. भरपूर असं बायका त्यांना साड्यांशिवाय राहत नाही, बघितलं की साडी घ्यावीशी वाटते. तसं माझंही तसंच आहे काहीसं. एखादी गोष्ट आवडली आणि ती मनात जर भरली असेल ना तर ती मी घेते. मग ती मी अजिबात पुढे मागे काहीच विचार करत नाही. कपडे हा माझा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. कपडे मला खूप आवडतात असं. आणि 4-5 वेळा घातल्यानंतर एखादा ड्रेस परत रिपीट करू वाटत नाही असं आहे. पण घालते मी, नाही असं नाही. पूर्ण ड्रेस तसे सांभाळून ठेवते आणि चांगले वर्ष 4-4 वर्ष असे ड्रेस असतात माझ्याकडे. मी काय फेकून नाही देत. पण असं वाटतं की बाबा नको, आता 4-5 वेळा हा ड्रेस घातला तर ह्याला रिपीट नको करूया, ह्याला ठेवून देऊया, असं चालू असतं असं. मग थोड्या काळानंतर परत तो रिटर्न घालायला आवडतो तेवढा असं आहे. चला, बडबड खूप झाली. मी आहे ना तुम्हाला माझं वन पीसचं कलेक्शन दाखवते. जे जे काही माझ्याकडे आहेत ना ते दाखवते मी तुम्हाला. सगळे ड्रेस नाही दाखवणार. सगळे ड्रेस दाखवले ना तर ब्लॉग खूप मोठा होईल. फक्त आज मी तुम्हाला वन पीस दाखवेन. हे जर तुम्हाला आवडले ना तर मग मी बाकीचे ड्रेस पण माझ्याकडे कुठले कुठले आहेत ते सुद्धा दाखवेन. चला, ते लांब ठेवते कॅमेरा जरा असा आणि इथे दाखवते तुम्हाला. हा आहे लॉंग वन पीस. घालून वगैरे नाही दाखवणार मी आता. सिवलेस आहे हा असं. आणि हा मिंत्रावरनं घेतलेला आहे मी. 500च्या आतमध्येच घेतलेला हा ड्रेस आहे. मिंत्रावर जेव्हा सेल चालू होता तर त्यावेळेला मी हा ड्रेस मागवला होता. वन पीस आहे हा, पूर्ण पायापर्यंत येतो आणि सिवलेस आहे. त्याच्यानंतर हा पण मिंत्रावरचा ड्रेस आहे. हा पण वन पीस आहे आणि फ्रिलचे हात आहेत ह्याला. फ्रिलचे हात आहेत असे. खूप सुंदर आहे आणि हा पण बघितला मला खूप आवडला होता. आणि हा सुद्धा 500 पर्यंत आहे. शिवाय त्याला फिटिंग करावी लागत नाही, कारण की बेल्ट आहे आणि मी मागवतानाच एम साईज मागवली होती, त्याच्यामुळे गरज वाटली नाही अजिबात फिटिंगची. थोडंसं अगदी हलका लूज होतं तर बेल्टनी ते ॲडजस्ट होऊन जातं. हा पण पूर्ण पायापर्यंत आहे असा वन पीस आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिला असेल याला. तर हा एक आहे. त्याच्यानंतर हा एक आहे. इस्त्री करून ठेवली, आता इस्त्री मोडावी लागेल याची. हा एक आहे. हा पण पूर्ण वन पीस आहे. हा पण पूर्ण पायापर्यंत आहे, सिवलेस आहे. हा पण मिंत्रावरचाच आहे. अगेन भरपूर बरेचसे कपडे आहेत ना हे मी मिंत्रावरनंच घेते. मला आवडतं त्यांचं कलेक्शन आणि सेलमध्ये असले की ते जरा स्वस्त पडतात. हा पण असा आहे आणि खाली जे आहे ना, इथून खाली ह्याला अशी पूर्ण फ्रिल दिलेली आहे. हे बघा इथे असं, इथे याला पूर्ण अशी इथून खालून थोडंसं हे आहे, पार्टिशन म्हणतो आपण तसं. आणि हे असं वेगळी फ्रिल आहे पूर्ण राऊंडमध्ये. आणि याचा कपडा कॉटन रेयॉन आहे, रेयॉन कॉटन म्हणतो ना आपण तसा आहे. एकदम सॉफ्ट आहे. प्रिंट पण खूप सुंदर आहे. हा पण मला बघितल्यावर खूप आवडला होता. आणि हा काहीतरी 600 रुपयाला मी मिंत्रावरनं सेलमध्ये घेतला होता. मस्त आहे. हा पण ड्रेस खूप छान आहे. त्याच्यानंतर परत अगेन हा पण मिंत्रावरचाच ड्रेस आहे. हा कुठेतरी फिरायला जाताना घालावं म्हणून घेतला होता, पण ह्याला अजूनही एकदाही मी घातलेलं नाही आहे, उद्घाटन केलेलंच नाही आहे ह्या ड्रेसचं अजूनही. बाकी हे जे सगळे ड्रेस पाहिले तुम्ही आत्ता ते सगळे घालून झालेले आहेत माझे. हा पण एक छानसा असा वन पीस आहे. मिडी म्हणू शकतो आपण ह्याला, पण ती फुल पायापर्यंत आहे ही पण. आणि याच्यावर जॅकेट आहे. हे मी असंच वेअर करत नाही, याच्यावर व्हाईट कलरचं जॅकेट आहे ते मी दाखवते तुम्हाला. पण हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. आणि जर आपण गोव्याला किंवा अजून आउट कुठे गेलो आउट स्टेशनला तर त्यावेळेला जर याच्यावर जॅकेट नाही घातलं तरी चालू शकतं. खूप छान वाटतो आणि मस्त आहे. आणि याच्या आतमध्ये ह्याला अस्तर आहे. हे जे दिसते तुम्हाला जाळी, याच्या आतमध्ये ह्याला अस्तर आहे.
अगदी नी लेंथपर्यंत अस्तर आहे याचं. तर हा पण एक खूप छान वन पीस आहे आणि खाली फ्रिल आहे ह्याला, फ्रिल नाही सॉरी घेर आहे ह्याला थोडासा खाली असं. हा पण मिंत्रावरचाच आहे असं, खूप सुंदर आहे. आणि हा काहीतरी मी 700 रुपयाला घेतला होता. त्याच्यानंतर हे दोन ड्रेस तर तुम्हाला माहितीच असतील, मी आत्ता गावी घेतले होते. जे माझे रेग्युलर ब्लॉग पाहतात ना त्यांना माहिती आहे की मी आत्ता हे 2 ड्रेस घेतले होते. त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की कधी घेतले होते, कुठे घेतले होते. त्यांना बरोबर माहिती आहे जे रेग्युलर ब्लॉग पाहतात त्या. हे बघा हा एक आहे आणि याला पण छानशी अशी घेर आहे, खालून असं घेर आहे याला खूप छानसा असा, त्यामुळे तो पण खूप सुंदर दिसतो. परत ह्याला नॉट आहेत बांधण्यासाठी असे आणि कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे. महत्त्वाचं म्हणजे सॉफ्ट जे असतं मटेरियल तर त्यामुळे तो घालायला तेवढाच कम्फर्टेबल आहे आणि अंगाला असं म्हणजे इरिटेट करत नाही. खूप सॉफ्ट वाटतं आणि घालायचं मन करतं ह्याला सारखं सारखं, इतका हा सॉफ्ट आहे कपडा. त्यामुळे हा तर मला खूपच आवडलेला आहे. त्याच्यानंतर हा एक आहे, हा पण ते दोन्ही सोबतच घेतले होते. आत्ता जो चॉकलेटी दाखवला तुम्हाला तो आणि हा, हे दोन्ही सोबतच घेतले होते ड्रेस. हा पण अगेन ह्याला घेर आहे भरपूर, ह्याला खूप घेर आहे. आणि असे घेरवाले ड्रेस मला खूप आवडतात जास्त करून आणि वन पीस. हा एक असा आहे, याचं अजून उद्घाटन केलेलं नाही आहे, ह्याला घातलेलं नाही आहे अजून एकदाही, आणून फक्त तसाच ठेवला आहे. याला बेल्ट नाही आहेत पाठीमागे असा, पण हा येतो व्यवस्थित फिटिंगमध्ये येतो. आणि स्काय ब्लू कलर जो की माझ्याकडे एक सुद्धा नाही आहे ड्रेसमध्ये, पाहिले असेल तुम्ही. कॉमन कलर जास्त आहेत माझ्याकडे, हा स्काय ब्लू कलर नव्हताच माझ्याकडे म्हणून हा एक घेतलेला आहे मी. हा एक आहे, हा पण खूप छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा सुद्धा कपडा त्या ब्राऊन सध्या दाखवला तसाच आहे, मस्त सॉफ्ट कॉटन आहे आणि हा पण कम्फर्टेबल आहे, खूप छान वाटतं आणि काही वाटत नाही. दिवसभर जरी घातला ना घरामध्ये वगैरे तरी पण खूप छान वाटतं, मस्त कपडा आहे हा सुद्धा. पण हा घातलेला नाही आहे मी, त्या कपड्यावरनं सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर हा मी शिवून घेतला होता, ह्याला झाले बरोबर 4 वर्ष झाले ह्याला शिवून. तर हा मी शिवून घेतला होता वन पीस 4 वर्षापूर्वी, जेव्हा माझा बड्डे होता तर त्यावेळेला मी कपडा घेऊन स्पेशली बुटीकमधून हा ड्रेस शिवून घेतलेला आहे. असा ड्रेस आहे हा पूर्ण आणि ह्याचा बोटनेक आहे, ह्याचा जो नेक आहे ना तो बोटनेक आहे पूर्ण आणि एकदम शॉर्ट मेगा स्लीव्स म्हणतो ना आपण तसे आहेत. असा डिझायनर पीस शिवून घेतला होता मी. त्याचा घेरसुद्धा भरपूर आहे, खूप जास्त घेर आहे ह्याला, किती दिसतोय तुम्हाला मला माहीत नाही आहे, खूप घेर आहे ह्याला. आणि एकदम हा लोळतो पायापर्यंत, म्हणजे पायाच्या पण असं थोडासा खाली लोळतो, इतका हा मस्त आहे, छान दिसतो. याचा फोटो मी इथे साईडला दाखवेन तुम्हाला, खूप छान दिसतो. ज्या वेळेला हा ड्रेस शिवला होता मी 4 वर्षापूर्वी तेव्हा मी अंगाने खूप बारीक होती, इथे फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला. त्यावेळेला मला हा परफेक्ट यायचा आणि आतमध्ये आता थोडी पण शिलाई खोलायला जागा नाही आहे, त्यामुळे तो आता मला येत नाही आहे. फिटिंग खूप होतो, थोडी माझी तब्येत झाली आता त्यामुळे तुम्हाला आता फिटिंगला खूप येतो, पण मी तरी 1-2 वेळा घालायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला खूप बारीक होती ज्यावेळेला शिवला त्यावेळेला. तर आता कोणाला द्यायचंही मन करत नाही आहे. छान ड्रेस आणि मी जास्त घातलाच नाही याला अजिबात, त्यामुळे. आणि ह्याला अशी छान मस्त साईडला झीप दिलेली आहे, त्यामुळे तो इझिली जातो, असं डोक्यातून जातो तो इझिली. अशी मस्त झीप दिलेली, ती झीप दिसतसुद्धा नाही अजिबात, एकदम इथे अशी साईडला निघून जाते ती, हे बघा, कळत पण नाही घातल्यानंतर. त्यामुळे हा बुटीकमध्ये शिवलेला ड्रेस आहे, खूप सुंदर ड्रेस आहे, याची पण छान आहे अजूनसुद्धा. सिल्कमध्ये आहे आणि त्याचं जे अस्तर आहे ते साटिन सिल्कमध्ये आणि फुल अस्तर आहे ह्याला, हे बघा. तर हे होते माझे 5-6 वन पीस. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. वैशाली ताई तुम्ही तर माझे सगळे ब्लॉग पाहता, त्यामुळे तुम्हाला हे ड्रेस मी कुठून घेतलेत काय हे तर तुम्हाला माहिती असेलच. तुमच्या कमेंटची प्रतीक्षा राहील आणि खूप छान कमेंट करता, मला खूप 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 आवडतं. तुम्ही लोक इतकं छान कमेंट करता, इतकं छान सपोर्ट करता. फक्त अजून एकच गोष्ट सांगायची आहे मला की व्हिडिओ प्लीज स्किप न करता पहा. स्किप जर तुम्ही व्हिडिओ केले ना तर काय होतं, पुढे रेकमेंड होत नाही तो व्हिडिओ आणि मग व्ह्यूज तेवढे येत नाही. मेन व्हिडिओवर असतं, तुम्ही व्हिडिओ पाहता पण स्किप करून पाहता, तर प्लीज 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 माझी कळकळीची विनंती आहे, स्किप करून पाहू नका आणि लाईक करायला विसरू नका. लाईक करा आणि स्किप करून पाहू नका.
भले काम करता करता पहा, जेव्हा कधी वेळ मिळेल तुम्हाला तेव्हा पहा, साईडला मोबाईल ठेवून पहा, पण प्लीज स्किप करू नका, कारण की स्किप केल्यामुळे व्हिडिओ रेकमेंड होत नाही. बस चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अजून कलेक्शन पाहायचं असेल तरी नक्की मला कमेंट करून सांगा, मी बाकीच्या ड्रेसचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला दाखवेन. चला, उद्या पुन्हा भेटते असंच एका छान छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.